गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सिडकोत 2 चोरट्यांनी भर दिवसा पिस्तुलाच्या धाकाने सराफी दुकानात दरोडा टाकल्याने खळबळ माजली आहे। सिडकोतील माऊली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स येथे सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील माऊली लॉन्स येथील श्री ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे। सोमवारी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले। दरम्यान दुपारच्या सुमारास 2 चोरटे त्यांच्या दुकानात घुसले। त्यातील एकाने पिस्तूलचा धाक दाखवत दुकानातून लाखोंचा ऐवज लुटून नेलाय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं बसलेली होती मी, हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातलं एक जण घरी आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मी उठून इथे उभी राहिली। बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं, दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि 1:45-50 मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा। तर तेव्हा अचानक एक जण आला, त्याने पिस्तूल काढले, त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या अंतरावर आणि मग त्याने ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।